स्वागत आहे तुमचं गुलमोहर येतो या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळतील आमचे लाईफस्टाईल व्हिडिओज. डीमार्टला गेलेलो होतो. येताना नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. अर्जुनसाठी डोसा मागवलेला होता आणि भूक तर सगळ्यांना एवढी लागलेली होती की सगळेजण त्याच्यावर तुटून पडले. आणि ह्याचं चोरून हे शूटिंग घेतलेलं आहे. गाण्याच्या तालावर कसा नाचायला लागला आहे बघा हा. तिथल्या तिथं लगेच गाणे ऐकले की याच्यात काय संचारते काय मध्ये चालूच करतोय फिरकायला. मस्त ह्यानं सुद्धा एन्जॉय केला. जास्त काय नव्हतं मागवलेलं, फक्त डोसा आणि हा स्पंज डोसा आणि ऑनियन उत्तप्पा तर खाऊन झाल्यावर आठवलं की शूटिंग करायचं होतं म्हणून. आणि एवढं खाऊन झाल्यावर पण हा अर्णव बघा सगळीकडे अजून शोधतोय. तिथं म्हणजे फूड कोर्टच आहे, तिथं बघतोय आणखीन काय खायला पाहिजे काय. एवढं खाऊन पण त्याची नजर अजून सगळ्या दुकानावरच होती. आणि एवढंसं हे म्हणल्यावर हसायला लागलाय. तो आता काय खायचं नाही आहे तर जाता बाबा हात धुवून येतो. आणि हात धुवायला उठल्यावर लगेच अर्जुनचं लक्ष त्याच्याकडेच. भैया कुठे गेला चालू बघायचं. हे तो त्याच्याच धुनतेत आहे. तो हात धुवायला उठून गेल्यानंतर त्याच्याकडे बघून लगेच त्याच्या मागं पळतोय. असला हा पोरगा शहाणा. 3 चमचे दही घेतलेला आहे. तर हा मसाला याच्यात मिक्स करून घ्यायचा. याच्यातल्या सगळ्या गाठी हे करायच्या, मोडायच्या. तोपर्यंत हे मिक्स करायचं. सगळ्या गाठी यातल्या मोडून घ्यायचे. मसाला मिक्स करून घेतलेला आहे मी. तर याच्यात हे चिकन घालूया आणि हा मसाला घालायचा याच्यात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं व्यवस्थित. मीठ वगैरे याच्यात मी अजून काही घातलेलं नाही आहे, फक्त मसाला, दही आणि चिकन आहे. थोड्याच्यात पाणी घालूया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया. उकळी येत आहे याला. यात मी काही सुद्धा घातलेलं नाही, फक्त पाणी ॲड केलेलं आहे, मसाला आणि चिकन. मला वाटतं थोडंसं मीठ घालावं की काय, थोडंसं घाल. तीन शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूया. तर हे असं तयार झालेलं आहे चिकन. आपण सर्व करून घेऊया. त्याची टेस्ट खूप छान झाली होती असे माझे मिस्टर बोलले. तर आम्ही काय खात नाही, त्यामुळे ते एकटेच खातात घरात. त्यांना तर खूप आवडलं. हे नक्की ट्राय करावं. हा इन्स्टंट मसाला खूप छान आहे. सर क्या अर्जुन खंड्याला खंड्या समोर समोर झाडा बघायचं. झाडावर बसलाय भैया. खंड्या 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 खंड्या. कुठं आणलं होतं माझं? किंगफिशर. सर काय अर्जुन करतो म्हणलं हाय का कसं मध्ये मध्ये येतंय बघ. दुसऱ्या दिवशी होळी पूजन होतं, त्यामुळे आता होळी पेटवत आहे आम्ही. आमच्या इकडे म्हणजे शेजारी जर संध्याकाळी पण पेटवतात. काही जण दुपारी पेटवतात, काही जण संध्याकाळी पेटवतात. तुमच्या इकडे केव्हा पेटवतात होळी ते मला नक्की सांगा कमेंट करून. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येत नाही त्याच्या पप्पा नको मसाला वारण राहायचं नाही का.
वारण राहायचं नाही ते दोन्ही एका ठिकाणी चिटकावा आणि परत हे कर. अन्नू दाखव. नारळ फोड. पुढतं बघणार बोंबला की बाजूनं काढा आहे जावे. अर्जुनने पहिल्यांदाच होळीच्या भोवती प्रदक्षिणा घातलेली होती यावर्षी आणि तो केवढा खुश होता. त्याला माहिती म्हणजे त्यानं सांगितलं की बोंबलायचं कसं असतं ते. तर इतका तो खुश झालेला नंतर तो चालूच केलेला बोंबलायला. असला पोरगा आहे. आणि हे सगळं चाललेलं होतं. तर हे बघा कसा पळतो इकडं तिकडं. आणि तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेणे मस्ट आहे, का तर आपल्याशिवाय आपली काळजी कुणीही घेऊ शकत नाही. तर गुरुदेव दत्त. बाय बाय.